मिझोरम मध्ये एका माणसाने नव्हे मला त्याच्या घरातच थांबून घेतलं होतं. तर मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे. मी करत आहे बारामती महाराष्ट्रात ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि ईशान्य भारत. तर ईशान्य भारतामधील मिझोरम मध्ये मी आता. तर काल नव्हे मी मिझोरम मध्ये आलो. कैफान म्हणून एक गाव आहे तिथं. तर तिथं अंदाज झाला होता. ते एका दुकान होतं. त्या दुकानाच्या वरती टेंट लावण्यासाठी विचारलं, पण ते दुकान एक जण ते भाड्याने वापरत होतं. तर त्यांनी त्या दुकान ज्याचं आहे त्या मालकाला फोन केला. तर त्या मालकाने म्हणले की इकडं पाठवून द्या त्याला, मी राहण्याची व्यवस्था करतो. त्यांना आपली भाषा समजत नव्हती, थोडी थोडी समजत होती. तर त्यांनी मला राहण्याची सोय केली. तुम्हाला दाखवतो. इथं काल गाडी लावली अशा प्रकारे, आणि अशा प्रकारे हे घर होतं. आणि ह्या घरात आपण थांबलो होतो. तर काय झालं, रात्री आलो आणि ते म्हणले की इथंच झोपा. अशा प्रकारे टेंट वगैरे लावू नका, सोफ्यावर झोपा. त्यांचं घर होतं. तर मला नाही व्हिडिओ वगैरे एडिट करायला लागतात. त्यामुळे मी काय म्हणलं, सर मैं को टेंट लगाने के लिए जगह दो, बाहेर लगाएगा तो भी चलेगा, म्हणजे बाहेर लावलं तरी चालेल असं म्हणलं. आणि त्यांनी काय केलं मग, इथं बाल्कनीत मध्ये मला टेंट लावायला जागा दिली. अरे टेंट लावला होता आणि लोक एवढी चांगली होती ना, ते म्हणे मत लागाव. त्यांना कळतच नव्हतं. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांचं माझं बोलणं करणारा एक तिसराच माणूस होता. ते प्रत्येक 5-5 मिनिटाला त्यांना फोन लावायचे, म्हणायचे हे खाना नाही खा रहा है उसको, बोलो भुका मत रे, खाना खा लो असं म्हणलंय. आणि मग त्याला मी सांगितलं की बाबा मी प्युअर व्हेज आहे असं तसं. तर ते म्हणला की त्यांनी डाळ भातच बनवला होता, म्हणजे हे व्हेजिटेरियनच फॅमिली, तिथं नॉनव्हेज खात नाहीये, तुम्ही खाऊ शकता आरामात. तर अशा प्रकारे इथं जेवण वगैरे पण केलं. आणि खूप म्हणजे भारी लोक होती. त्यांना वाटत होतं की आपल्या इथं पाहुणा आलाय ना, आपण त्याला बाहेर झोपायला लावलंय अशा प्रकारे. तर हे आंटी होती. तर ह्यांना हिंदी येत नाही. हिंदी आती, इंग्लिश, कोणती भाषा आती, त्यांना काहीच कळत नाही मित्रांनो. अशा प्रकारे ते माणूस की हा धर्म म्हणून त्यांनी मला राहायला जागा दिली. अशा प्रकारे भाऊ, मिझोरम मधली माणसं चांगली. तुम्ही कधी गेला कुठे गेला ना, तरी तुम्हाला राहायला जागा आरामात भेटून जाईल, काय अडचण नाही. आणि आपल्याला जिकडे जायचंय आता, तर हे पाहू शकताय, ते आयझॉल सिटी ही मिझोरमची राजधानी. हिथनं पाहिलं तर 10 किलोमीटर पण नसेल सरळ सरळ जायचं म्हणलं तर. आणि आपल्याला असा 80 किलोमीटरचा राऊंड मारायचा आहे, आणि तेव्हा तिथं पोहोचणार आहे आपण. अशा प्रकारे ती सिटी दिसते का तिथं. तर मित्रांनो, असे पहाडी लाईफ असती. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा.